मावळ तालुका अंतर्गत लोणावळा टेनिस प्रीमियर लीग 2016 या स्पर्धेमध्ये अगदी अंतिम सामना जो लढला जातोय आणि गोलंदाज मार्गदी गोलंदाज सूरज गायके टाळ्यांच्या या चेंडूचं स्वागत करूया। पहिला चेंडू यावेळी सुरक्षा दर्शन फेकी खरा त्यानंतर दूरवर्ती अगदी क्षेत्ररक्षक जो उपस्थित आहे सूर्यपदांच्या चेंडू हरवलाय संघात सज्ज होतोय सूरज गायके भोंगाडे फायटर्स पुन्हा एकदा सज्ज आहे। हो यावेळी चेंडू सुरेखरित्या खेळला गॅपमध्ये खेळायला वर्ग असेल एक क्लास वर्ग असेल आणि याच बरोबर दत्ता पवार चेंडूला सुरेख पद्धतीने अडवतोय। यावेळी धावाची संधी हो चेंडू येऊ शकला नाही। यावेळी चेंडू बॅटवरती समोर हातामध्ये जो येऊ शकला नाहीये धावाची संधी मात्र यावेळी हुकली आहे। धावाला पुढे सरसावली गेल्या संघाची भारतीय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 धावा 4 धावा होते असणार आहे। सूरज कायके तयार होतो आहे आणि यावेळी चेंडू मात्र सुरेखरित्या खेळला गेलाय। हो दत्ता पवार पुन्हा एकदा उपस्थित आहे सुरेख पद्धतीने चेंडू हलवलाय आणि यावेळी मावळ तालुक्यातील प्रेक्षकांच्या मनावरती या खेळात मात्र अधिराज्य गाजवलंय आणि यावेळी चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ अगदी जवळ आणि यावेळी असेल आर पार चौकार आणि वाईट चेंडूचा इशारा मिळतोय चौकार पेरमल यावेळी असणार आहे। हो यावेळी राजू पेरमल साठी चेंडू सुरेख आहे देखील सुद्धा सुरेख पद्धतीने अगदी करण्याचा प्रयत्न हातामध्ये जो घेईल आणि ज्याच्याकडे चषक असणार आहे तो संपूर्णपणे मावळ तालुक्यामधील एक नामांकित संघ असेल आणि यावेळी एक तुफानी फटका असेल लाजो चौकार 4 धावा तयार होतो आणि यावेळी आता सुरेखरित्या फटका जो खेळला गेलाय क्षेत्रशी यावेळी चेंडू येतोय चेंडू घेतला फेकी सुरेख धावा घेतली नाहीये। राजू पेरमल आधी एक नामांकित दिग्गज मावळ तालुक्यातील फलंदाज उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज आहे स्ट्राईकवरती सज्ज आहे आणि यावेळी रिव्हर्स स्वीप अपील केलंय आणि यावेळी होतोय 3 तार त्रिबाबात राजू पेरमल बोल्ड दत्ता पवार पुन्हा एकदा आधी गोलंदाजी मार्गोदीस सज्ज होतोय उजव्या हाताचा आक्रमक गोलंदाज आहे संपूर्णपणे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून बदललं गेलंय। पुन्हा एकदा स्ट्राईकमध्ये श्रीकांत जो असणार आहे आणि यावेळी चेंडू मात्र स्ट्राईकरित्या बहारदार चेंडू मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय। ऑफब्रेक चेंडू यावेळी जो मैदानामध्ये नक्कीच टाकला गेलाय। श्रीकांत मात्र हा चेंडू समजू शकलेला नाहीये दरम्यान डॉट बॉल जो जातोय आधी नेहमीच विलक्षण बुद्धिमत्तेने मैदानामध्ये कामगिरी करण्यामध्ये माहिर आहे श्रीकांत कशा प्रकारची कामगिरी जी असणार आहे संपूर्णपणे अगदी मावळ तालुक्यातील 12 विभागापैकी एक विभाग म्हणजे आंध्रमावळ आणि आंध्रमावळमध्ये 9 लाख रुपये गावचा असलेला खेळाडू आहे श्रीकांत शेडे। यावेळी चेंडू मात्र बॅटमध्ये येऊ शकले एक चाचपड फटका खेळला त्यानंतर सत्ता गोलंदाज दत्ता पवार आधी चेंडूला पाठमोरा होतोय त्यानंतर घेतली सिंगल धावफलक एकीने पुढे सरसावली गेल्या संघाची भारतीय धावसंख्या जाऊन जे बसली 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आधी दुसऱ्या षटकाच्या माध्यमामध्ये चालू आहे पॉवर प्लेचं षटक आहे 3 चेंडू झाले 3 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे। अरुण पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपली जागा बनवतोय अरुणला मात्र मध्ये संघर्ष जो करावा लागणार आहे संपूर्णपणे प्रतिस्पर्धी संघासमोर जास्तीत जास्त आव्हान ठेवण्याची गरज असणार आहे। दत्ता पवार सज्ज यावेळी चेंडू सुरेख खेळला चेल मात्र होऊ शकलं नाहीये पुन्हा एकदा की सिंगल घेतली धावफलक एकीने सरसावले संघाची भारतीय धावसंख्या 17 धावा यावेळी धावफलकावरती असलेल्या पाहायला मिळत आहेत। बघूया कशा प्रकारची कामगिरीची मैदानामध्ये असेल संपूर्णपणे मावळ तालुका अंतर्गत लोणावळा टेनिस बॉल प्रीमियर लीग 2016 रेल्वे ग्राउंड लोणावळा या ठिकाणी संपूर्णपणे जी स्पर्धा आपण पाहतोय सर्वांचं मनपूर्वक स्वागत जे असणार आहे। 17 धावा यावेळी धावफलकावरती ज्या आहेत श्रीकांत शेडे स्ट्राईकवरती सज्ज क्षेत्रक्षणामध्ये थोडासा फेरबदल जो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्णपणे अगदी चौका टीम या स्पर्धेला जी कव्हरेज करते यावेळी चेंडू सुरेख आला हो चेल सटलाय एका हाताने मात्र चेल टिपण्याचा प्रयत्न केलाय हा प्रयत्न या ठिकाणी संपलाय प्रयत्न मात्र दत्ता पवारने जो मैदानामध्ये केलाय
माणूस पराभवाने संपत नाही. माणूस केव्हा संपतो, जेव्हा प्रयत्न करणं सोडतो त्यावेळेस माणूस संपत असतो. तर प्रयत्न दत्त पवारचा एक चांगल्या प्रकारे आपण मैदानामध्ये पाहिला. यावेळी खेळ मात्र निसरलाय. त्यानंतर सिंगल घेतले, धावपरे किलोमीटर सरसावडे गेले, 18 धावा धाव वर्ग होती. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल दत्ता पवारचा. आणि यावेळी एक लाच बहारदार चेंडू आहे. आणि याचबरोबर दत्ता नो बॉल के इशारा, दोनों अंपायर के कमर से ऊपर जाती बीमर गेंद डालते हुए यहाँ पर गेंदबाज नीलेश ठगे. गलती हुई, नो बॉल का इशारा दोनों अंपायर के दूंगा मैं फ्रेंड्स की यहाँ पर ओपनिंग चेंज करी. यहाँ पर जो अरुण और श्रीकांत की जोड़ी थी उसको तोड़ा राजू पेरेमल को, साथ में अगली गेंद और बेहतरीन गेंद, और वहां पर चिप्पर से थोड़ी सी मिस फील्डिंग और एक वाइड के इशारे में फिर एक बार इशारा किया यहाँ पर अंपायर. इस बार थोड़ी सी लेफ्ट साइड पर गेंद हुई और अरुण का स्ट्रांग गेंद है, स्क्वायर लेग जाओ यहाँ पर देखना क्या, और ये छह, ओह व्हाट अ शॉट. क्या ये बैड लक है या यहाँ पर शुभ चिंतु का असर दिखा गया यहाँ पर सुनील लाला बोंगाड़े फाइटर्स के लिए, क्योंकि एक गेंद में 10 रन खर्च करने के, और यहाँ पर जो है फिर एक बार खेल दिया हुआ है वहां पर सागर राउत. ओह ये गेंद जाल में मछली जरूर फंसी थी, लेकिन ऐसे फिसली जैसे समर बैटिंग की थी. 64 रन जो किए थे और इस बीच इलेक्शन थे जाती गेंद. यहाँ पर अंपायर का डिसीजन जरूर कुछ अनोखा होगा. जी हाँ, ये वाइट कोई जरूरत ही नहीं है, काफी महंगा गेंदबाज यहाँ पर नीलेश ठगे. मैं कह रहा था कि ओपनिंग जो है चेंज किया था यहाँ पर फ्रेंड्स टीम ने, कोई जरूरत नहीं थी यहाँ पर राजू को ओपनिंग भेजने के लिए. श्रीकांत तो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. डीजे प्लीज थोड़ा हल्का से खेला वहां पर डबल की कोशिश, लेकिन वहां पर फील्डर दत्ता पवार कोई गुंजाइश नहीं उनके हाथ से अगर 2 रन चुके के लिए. आकाश भाई परदेसी की तरफ से 501 रुपए का इनाम हर एक चक्के के लिए. अच्छी गेंदबाज यहाँ पर 22 के रूप में 1 रन मिला. फिर 101 रुपए का इनाम. फिर एक बार यहाँ पर हल्के हाथ से खेल दिया और मिड विकेट पर दत्ता मौजूद है. आराम से 1 रन हल्के पैरों से यहाँ पर दौड़ करके 1 रन पूरा किया. स्वप्निल केसरकर मुंबई एंड से यहाँ पर गेंदबाजी करने स्ट्राइक पर श्रीकांत. इस बार स्लो प्रकार की ऑफ ब्रेक करने की कोशिश, वहां पर बेहतरीन फील्डिंग. अगर फील्डर थोड़े से पीछे होते, इस बार कवर ड्राइव, लाजवाब पटका. पहले क्या था कि ये दोनों जा रहे मुने के बाद जैसे कवर्स का फील्डर बाहर जाए, इसी बीच सागर की अगली गेंद अरुण के लिए. वहां पर पैर से रुकाने की कोशिश, लेकिन हल्के से खेल दिया. जानते हैं कि एक इसके अतिरिक्त पहले गेंद पर बाउंड्री आई है, तो कोई जरूरत नहीं है बड़े शॉट खेलने की. सिंगल लेके साथ लिया और एक राहत ली. इसके बाद जो है ड्रिंक ब्रेक होगा, दोनों कैप्टन से विनती है. ओहो क्या गेंदबाज, बेहतरीन गेंद और स्टंप के बाहर डाली हुई गेंद. डॉट, पहली डॉट यहाँ पर सागर राउत के खामिया से निकलती हुई. क्या आज होगा इस फाइनल मुकाबला का. अगली गेंद फिर एक बार उठा के खेलने लोगों में से फील्डर मौजूद, और ये क्या छूटा. ये देखिए गलती और एक बड़ी गलती. सागर राउत ने भी छोड़ा था वहां पर कैच, और इसी बीच फील्डर नीलेश ठगे. क्या ये फाइनल मैच का प्रेशर है, क्या ये मेगा फाइनल का प्रेशर है, क्या ये माहौल का इज्जत का सवाल है कि कौन जीतेगा, कौन हीरो होगा. देखना तो ये बात है इस ओवर के बाद. फिर एक बार स्लोर गेंद हल्के हाथ से श्रीकांत ने खेल दिया है. खाली सिंगल दूसरा रन की कोशिश, लेकिन मना किया. इस ओवर के बाद ड्रिंक ब्रेक होगा. थँक यू. बरोबरची बक्षीस मात्र त्यांच्याकडून दिली जाते. त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो आणि तुमच्या सर्वांना घेऊन जातोय मैदानाच्या 5व्या षटकासाठी. या दरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न करायला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक दोन्ही कव्हर करेल. एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धावफलक या दरम्यान मारला गेलाय. संघाची धावसंख्या फिकी लाजवाब 45. 45 धावफलकावरती या दरम्यान आपल्या पाण्यामध्ये. पुन्हा एकदा निलेश ठगे फार मोठं कमबॅक करणार निलेश ठगेला. पुन्हा एकदा भुजवी हाताने हा चेंडू लाजवाब खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सूरज गायके फार दूरवरती आली.
पायाच्या चेंडूचा प्रयत्न लाच जवाब क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू अडू शकला नाही. 4 मध्ये आपण पाहिले सूर मारला गेलाय परिसर मैदानाच्या आत. आणि या दरम्यान आपण पाहतोय पंचाकडे फार मोठा पी आणि फलंदाज या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवेत आणि फलंदाज उमेश नायडू 0 वरती अनेक लेग बिफोर विकेट महत्वाची विकेट आली उमेश नायडूची. या दरम्यान अगदी हा चेंडू आपण पाहतोय बळदी दिशेने खेळला गेला क्षेत्ररक्षक दूरवरती असेल एक डाव आली आहे क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलाय दूरवरून चेंडू कव्हर करे त्या दरम्यान घेते एक सिंगल. या दरम्यान आपण पाहिलंय जमिनीला समांतर फिरकीबाजी सुरेख प्रकारचे क्षेत्ररक्षणे मैदानाच्या आतमध्ये एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक आपण पाहतोय धापलक मांडलाय पोहोचला गेलाय. फलंदाजी शेवटपर्यंत तुम्हाला करावी लागेल. गोलंदाज तयार आहे सागर राऊत वरती आक्रमण 15 रन. ऑर्गनायझर टीम या दरम्यान आपण पाहिले पुन्हा धक्कावरला चेंडू आहे एक धाव दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न आणि श्रीकांत पोहोचलाय 2 धाव आहेत. सुरेख मेगा फायनल मैदानाच्या तरी चालू डेड बॉलचा इशारा म्हणून सर्वात मोठा नियम. या दरम्यान अगदी फुलबंटामध्ये चेंडू दिशेने खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल येईल धापलक मारतोय संघाची धावसंख्या सागर राऊत आणि हा चेंडू आपण पाहिले अतिशय सुरेख टाकला गेलाय चेंडू मात्र पूर्णपणे डॉट. ठिकाणी आपण पाहतोय ज्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे 2 ते 3 वर्षानंतर माझ्या मित्राचं मला झालेलं दर्शन. मावळ तालुका महाडोल सेनेचे संघटक आमचे मित्र आदरणीय अनिकेतजी घुले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या सूरज या दरम्यान आपल्या पाहिले चेंडू लागला खेळला गेला क्षेत्ररक्षक फर्दरवरती असेल सुसारवरचा बॅक परंतु क्षेत्ररक्षक लाजवाब दत्ता पवार चेंडूवरती येतोय त्या दरम्यान 2 धावा तर शेरगावच्या वतीने प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक या दरम्यान दिलं जाणार आहे. तर प्रत्येक षटकाला 200 रुपये आणि हे जो षटकार गेलाय रिव्हर्शिपचा त्यासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहूया पुन्हा एकदा सूरज आपल्या गोलंदाजीवरती तयार श्रीकांतसाठी या दरम्यान विकेट चेंडू परत सीमा जाणार आहे चरण आकाश परदेशी यांच्या वतीने सुद्धा प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक बक्षिसांची फार मोठी खैरात या ठिकाणी आपल्याला पाहिले होते. पुन्हा सूरज तयार आणि यावेळेस आपण पाहिले चेंडू प्रमाणापेक्षा जास्त बाउन्स होतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा असेल धापलक फाडलाय संघाची धावसंख्या 75 धावा. बहारदार खेळी श्रीकांतचा एक झेल सुटला आणि त्या श्रीकांतने मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी सुरू केली. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू मात्र बॅटमध्ये येऊ शकत नाही निर्धार चेंडू टाकला गेलाय धापलक धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 75 धावा आहे. 7वं षटक चालले बॅटिंग पॉवर प्ले प्लेन सिलेबन यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये भोंगाडे फायटर्स अशी लढत फ्रेंच सिलेबन घेऊन आणि भोंगाडे फायटर्स मालवाडी हा चेंडू कव्हर केला गेला क्षेत्राची चेंडू कव्हर करेल एक धाव आली दुसऱ्या प्रकृती पाहूया आणि एकाच धावसेंद्र संघाचं खात्यामध्ये जी वाढ होते श्रीकांत आपल्या खात्यामध्ये वाढ करतोय धापलक वाढलाय संघाची धावसंख्या 76 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. श्रीकांत शेट्टी करतोय 21 चेंडूमध्ये तब्बल 28 धावसंख्येवरती नाबाद 1 षटकार 1 चौकार आहे. आशिष मोहिले 4 चेंडूत 9 धावा 1 षटकार
हा चेंडू सुरेख आणि आशिष पोले क्लीन बोल्ड त्रिफळा. दोन्ही बाजूने गोलंदाजी केली जाते. आता ज्या बाजूने गोलंदाजी केली जाते. हो बिगीर केला आहे आणि झेल फलंदाज बाद श्रीकांत बाद. फ्रेंच इलेव्हनचा संघाचा संघमालक मैदानाच्या मध्ये खेळतोय. हो हा चेंडू या दरम्यान गलीमधून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल या दरम्यान मिळेल. धापालेख वाढलाय. धापालेखाची धावा संख्या 77 धावा आहे. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. गोलंदाज तयार. फलंदाज तयार. पंच तयार. स्कोरर तयार आणि जाऊया दुसऱ्या धावासाठी मैदानाच्या आत. 48 चेंडूंनी 90 धाव संख्येचा पाठलाग. पहिला चेंडू आणि बॅक फुटल्यासारख्या दरम्यान चेंडू पॉईंटची चेंडू ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. सुसाट वरचा बॅक न चास पहिली गेम तर शोधण्यावर चौका. आता वाजणार आहे घंटी कारण आली आहे हौसांटी. या दरम्यान निलय जगेच्या बॅटमधून फायनल चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि लागोपाठचा दुसरा चौका. थँक्यू. लगातार तिसरा चौका जर मारला तर 500 रुपये भोंगाडे ग्रुपच्या वतीने सुनीलला भोंगाडे संघ मालकांच्या वतीने या दरम्यान पारितोषिक असणार आहे. तब्बल 500 रुपये जर लागोपाठचा तिसरा चौकार जर मारला गेला तर. पाव्या मैदानाच्या आतमध्ये निलेश ठगे 2 चौकाऱ्या दरम्यान मारले गेले. आकाश परदेश यांच्या वतीने प्रत्येक चौकाला 200 प्रत्येक षटकाला 500 रुपये तर आहेच आहे. पण आता या दुधाबरोबर या गोड दुधाबरोबर त्याच्यात आधी काजू बदाम सुद्धा टाकले गेलेत. हा चेंडू अगदी क्लास करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट फायलेले एक सिंगल घेतली गेली. चांगले क्रिकेट. 2 चौकार आले. त्यानंतर एक सिंगल घेतली. लॉन टचच्या मधून लेट गे पोहोचलाय. धापालेखा धाव संख्या 9 धावा. षटक क्रमांक पहिला चालू असतात. 90 धावा संख्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान तो करायचा आहे. सूरज गायके आता फलंदाजी मार्क करते. वातावरणामध्ये जी काही गरमी आणि त्या गरमीमध्ये आपण पाहतो एक सुंदर असा सामना आहे आणि आत्ताच अंगाला स्पर्श करून गेलेली थंडगार हवा मनाला उल्हासदायक आणि आल्हाददायक मात्र जी ठरवते. प्रेक्षकांची एक चांगल्या प्रकारची गर्दी प्रेक्षक. हो या दरम्यान लाजवाब जितनी तारीफ की जाए उतनी कम. काबिल तारीफ. 4 रन. सूरज गायके सुद्धा चौकाने आपलं खातं खोलतोय. संघाची धाव संख्या 13 धावा. 13 रन विदाउट लॉस. फिर से एक बार आशीष गोयल अपने गेंदबाजी के लिए तैयार. सूरज गायके केले. हा चेंडू आपण पाहिलाय. पुढे सरसर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅट मध्ये येऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डाट टाकला गेलाय. धापालेकरची धाव संख्या स्थिर 13. आपण पाहतोय वैष्णवी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय राहुलशेठ खांडगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे समय सर्व त्यांचा मित्रपरिवार उपस्थित झाले आहेत. खांडगे साहेबांचा आणि आलेल्या सर्व मित्रपरिवारांचं या ठिकाणी मी लोणावळा टेनिस प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल की काय. झेल सिटला आहे 4 रन. 17 धावा आहेत. गोलंदाज तयार आणि या दरम्यान बेहतरीन स्ट्रोक. फिर से एक बार 1 बॉल्स 4 रन. धापालेख मारला गेलाय. संघाची धाव संख्या 21 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. उजव्या हाताने मारा करेल.
हो अर्धा झाडू मारावं त्याप्रमाणे विरुद्ध चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल मिळेल. धापाला धाव संख्या 22 आहेत. लगातार 3 चौकार जर मैदानावरती कुठल्या फलंदाजांनी जर मारले तर या ठिकाणी संघाचे संघ मालक सुनील भोगडे यांच्या वतीने पारितोषिक असणारे 500 रुपये. 22 धापालकावरती या दरम्यान आपल्या पाण्यामध्ये गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज पाहतोय राजू पेरुमल. काय करमत करतोय आता स्ट्राईकला सूरज गायके. एक बहारदार चौकरांची खिळी मात्र आतापर्यंत पाहायला मिळाली. रिवर्स बॅटरी तूने लुट लिया मेरा चैन सोलह दिनों में सुपरमैन. सूरज गायके थँक्यू. अनिकेत भाऊगुले धावत वर्गाकडे घ्यायच्या वतीने पारितोषिक आलंय सूरज गायकेसाठी तब्बल 500 रुपये या चौकारासाठी. लागोपाठचे 2 चौकार खेळलाय. त्या लागोपाठचा तिसरा खेळ तिकडे आणि या दरम्यान बिगेडचा प्रयत्न आहे. चेंडू लॉंगला मात्र हरवला जाईल. 1 धावानी आणि एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या वाढली. पोहोचली गेली 27 धावा. आता बरेच जण विचार करतील लागोपाठचा दुसरा चौकार कसा, कारण पहिल्या षटकातील शेवटच्या चिन्हावरती चौकार खेळला होता आणि आता पहिल्यांदा स्ट्राईकवरती रिव्हर्सचा एक चौकार खेळलाय म्हणून लगातार 2. 27 धावा आहेत. गोलंदाज तयार. हो हा चेंडू आपण पाहिलाय हळुवारपणे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू बॅट मध्ये येऊ शकत नाहीये. निर्धार चेंडू आहे. राजू अचूक टप्प्याचा मारा करतोय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. दुसरं मैदानाच्या त्यातला शेवटचा चेंडू बाकी. 27 धावा धाबाल करते जाय. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आत इतकाच्या बाबत तरचे खून का बदला खून 90 धाव संख्येचा बाटला आणि पुन्हा एकदा हळूवारपणे चेंडू जो टाकला गेला शरीरावरती चेंडू दिलाय. चेंडू शरीरापासून वेगळा केला. एक सिंगल झाली आणि का चेंडू मी विकेटला दाबलेक वाढलाय. निलेश ढेगेच्या षटकारामुळे 34 वरती दाबलेक. प्रत्येक षटकाची सुरुवात मोठ्या फटक्याने झाली. चौकार षटकार. हो हा चेंडू हजारपणे रेखाला गेलाय मॅडमच्या दिशेने. एक सिंगल मिळेल आणि का धावसंख्येने दाबलेक वाढलाय. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 35 धावा. तिसरं षटक मैदानाच्या त्वरित चालू असताना 3 बाद 35 धावा. प्रेक्षकांना अशाच समजायची बात पाहून होते प्रेक्षक वर्ग की या सामन्यामधून प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, चर्चा होईल. कारण प्रेक्षकांनी जो काही वेळ क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दिल्या त्या प्रेक्षकांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला पाहिजे, शेवटच्या चिन्हापर्यंत सामना पोहोचला पाहिजे. कारण इथं कोण जिंकतंय कोण हरतंय प्रेक्षकांना घेणं देणं नाहीये. सामन्याचा परिपूर्ण आनंद घेता आला पाहिजे हा एक ध्यास. हो पुढे सारखा चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॅच उमेश नायडू आता सूरज काय केला चेंडू समजू शकत नाहीये. चेंडू मात्र निर्धार गेलाय. आपल्याला स्थिर आहे. आपल्याला का धावसंख्येने मात्र 35 धावा आहेत. 3 बाद 35 बनवायच्या त्यात 90 धावा. फ्रेंड्स 11 यांच्या वेळात सामना मात्र रंगला गेलाय. भोंगारे फायटर्स 89 बनवले गेले. फ्रेंड्स 11 संघाने 90 बनवायचे आहेत. हो रिवाजचा प्रयत्न होता आणि पुन्हा धडाट. लागोपाठचे 2 चिन्ह टाकले गेलेत. कधी कधी अगदी फलंदाजांचं वर्चस्व पाहिल्यामध्ये, कधी कधी गोलंदाजांचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. हा सगळा परिणाम कशामुळे मातीची खेळपट्टी. आणि या दरम्यान आपण पाहिले हो चिन्ह मात्र लागला गेला निलेश ढेगेच्या रंगाला. चेंडू आडला गेलाय. एक सिंगल आली आणि एका सिंगल मध्ये आपला एक वाढलाय. संघाची धावसंख्या 36 धावा आहे. निखिल सरांचा पुन्हा त्याचे आगमन झालेलं आहे. लुणाळा शहरातले क्रिकेट मात्र ज्यांनी
जपून ठेवले गेले. गेली 12 वर्ष क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा हे जतन करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. लोणावळा शहराचे पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय निखिल कपिश्वर यांचं पुन्हा व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. उमेश पुन्हा तयार करून दाजी मार्कवरती निलेश ठेकेसाठी यात्रेमध्ये मारा करेल उजव्या तारे. हो पुन्हा एकदा विकेट केला गेला. चेंडू हवेत और एक कॅच आणि निलेश ठेके बाद. स्ट्राईकला सूरज नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय. दत्ता पवार आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप पवार गोलंदाजी मार्कवरती पालमत. कुपंडी पारदोषकर या ठिकाणी आपल्या जी पालमत आहेत. आकाश परदेश यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 प्रत्येक चौकार 200 रुपये. अमोल शेडगे यांच्या वतीने सुद्धा षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक असणार आहे. या दरम्यान आपण पाहिले एक सिंगल या दरम्यान धापला एकीने मारलाय आणि काल धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या ती 37 धावा आहे. 29 जून मध्ये बनवायच्या 53 धावा. सगळा अतिशय रंगातारामध्ये जाऊन जी पोहोचलाय. कोणताच संघ मात्र हार पत्करायला तयार नाहीये. कारण माणसाला आयुष्यामध्ये सुद्धा हार कधीच नको. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला फक्त विजय मिळावा. हो लाजवाब स्कोर कॅच जितनी तरक्की का उतनी कम. खिलाड़ी सिर्फ देखते रहेगा और चार चौका. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवारने खेळले सूर्यप्रकाशचा चौकार आणि पारितोषिक सुरू झाले. यशवंतजी मोळ या ठिकाणी जे उपस्थित झाले. आपण पाहिले की मावळतालुका प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा जी पार पडली गेली त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय आमचे यशवंतजी मोळ यांच्या वतीने दत्ता पवार याच्यासाठी प्रत्येक चौकारा 200 रुपये पारितोषिक. आणि या दरम्यान पुन्हा एकदा कमराची खेळ आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल सुसाट वरचा एक नेचा थँक्यू. 45 धावा बलकर 45 झाल्यात. 45 धावा मात्र त्या बनवायच्या आहेत. पाहूया सर. हा या षटकानंतर ड्रिंक ब्रेक. या षटकानंतर 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. गोलंदाज तयार. लगातार तिसरा मारतो आपण पाहूया. परंतु हा चेंडू मात्र उजवी टीच्या बाहेरचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. डाबल एक मारला आहे. संघाची धावसंख्या 46. 46 धावा धापल करते. या दरम्यान आपल्या ज्या पालमत आहेत संदीप पवार पुन्हा तयार. ओ हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय. धावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या प्रयत्नाला यश येत आहे. एक सिंगल येते आणि एका सिंगल मध्ये धापल एक मारलाय. 500 रुपये वाढेल. 47 1 5 47 धावा आहेत. 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 4 चालू आहे. फार मोठी आक्रमकता. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षकांचा घेतलेला निर्णय 89 तर बनवल्या. फ्रेंड्स 11 संघाने 90 कशा प्रकारे बनवायचे आहेत हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवलंय. भोंगाडे फाडले संघाने आणि या दरम्यान आपण पाहिले धावण्याचा प्रयत्न केला जाईल. दत्ता पवार या दरम्यान वाचलाय बचावलाय. नशीब बलवत्तर. 22 रुपये एक सिंगल धापल 48. जगामध्ये आतापर्यंत चर्चा चालू होती 2 माणसांची. त्याच्यात तिसरा आला हा 4था झाला. पहिला हिटलर, दुसरा महेंद्रसिंग धोनी, तिसरा विराट कोहली आणि हा दत्ता पवार. नशिबान माणसं आहेत. जर दत्ता पवारची विकेट या क्षणी गेली असती तर संघ फार मोठ्या अडचणीत सापडला असता. नशीब बलवत्तर म्हणून वाचला गेला. इकडे श्वास थांबला होता भरोशे भोंगाड्यांचा. धापलेकर धावसंख्या 48. 1 बाद 48. आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय. आणि या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संधी नाही येणं. 4 रन. अर्धशतक पूर्ण. 52 धावा. अर्धशतक पूर्ण झाले.
52 धावा धापार करतो या दरम्यान आपल्या पाहायला मिळत आहे. जगाच्या नकाशावरती असणारं प्रसिद्ध हे शहर लोणावळा, पर्यटन स्थळापैकी प्रसिद्ध असणारं मात्र हे शहर, थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारं हे शहर, परंतु आज या मैदानावरती क्रिकेटमय वातावरण आहे. उलटा सरी आता क्षेत्ररक्षक स्वतः मात्र चेंडू कव्हर करेल. बाईचर पण एक धाव, उलटा चेंडू मात्र बॅटवरून सटकलाय, म्हणजे लॉलीपॉप होता, खाता आला नाही. एक सिंगल, डबल 53, 1-5-53 धावा आहे. सामन्यातली रंगत अजून कमी झालेली आहे, सामन्यातली मजा अजून संपलेली नाहीये, सामन्यामधली रोमांचकता अजून मात्र संपलेली नाहीये. उत्सुकता मात्र शिगेला पोचली गेली प्रेक्षकांच्या वतीने. 90 धावसंख्येचा बाटला करायचा आहे, बनवल्या गेल्या 53 धावा. आणि या दरम्यान आपण पाहतो चेंडू हवेत आणि दत्ता पवार बाद, दत्ता पवार बाद. स्वप्नील केसरकर वरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. आणि या दरम्यान जी स्वप्नील केसरकरच्या बॅटमधून चेंडू लोकांनी खेळला गेलाय, चेंडू कव्हर केला जाईल. एक धाव आहे आणि एका धावसंख्येनंतर धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या 54 धावा आहेत. शेवटचे 20 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे 36 धावा. 20 चेंडू आणि 36 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. आणि या दरम्यान आधी झेल सुटलाय. सूरज गायकवाडला मिळाले जेवताना धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आता तब्बल 55 वर. आता बरेच जण चर्चा सुद्धा ही करत असेल की मैदानाच्या तोडे निलेश जगे बाद झालाय, दत्ता पवार बाद झालाय. आता इथून पाठीमागची फलंदाजी कशा प्रकारे केली जाईल, इथून पाठीमागे असणारे फलंदाज या 90 धावसंख्येपर्यंत पोहोचली गेले. पण अगदी एका वाक्यात अगदी सांगायचं जर झालं म्हणजे पत्त्यांच्या बाबतीत, म्हणजे कधी कधी एकच काम करत नाही, राणी बादशाह काम करत नाही, कधी कधी दुरी पण काम करून जात. फुलटा चेंडू ब्रिगेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक बरोबर असेल, एक धाव आली. क्षेत्ररक्षकला आजच्या भाग फिकी सुरेख आणि एका धावसंख्येनंतर धावफलक वाढला आहे. तो 5 षटकांच्या समाप्तीनं. या दरम्यान आपण पाहिले चेंडू लॉंगवरती चेंडू खेळण्याचा प्रयत्न. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वच अगदी इकडे दर्शकांचं मनोरंजक स्वागत करतो. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये. आता 17 आणि 17 चेंडूमध्ये बनवायचे 33 धावा. 17 चेंडू आणि 33 धावा यांना मात्र ज्या बनवायच्या आहेत त्या भोंगाणे फायटर्स या संघाला. उडाचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू डॉट, एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वारंवार करतोय. तुझ्या प्रयत्नांना मात्र यश मिळत नाहीये. पफ्या कोण मात्र बाजी मारतोय, कोण हा लोणावळा चषक अर्थात लोणावळा टेनिस प्रीमियर लीगचा मानकरी ठरतो. आणि या दरम्यान पुढे सरचा चेंडू खेळला गेला. चेंडू पूर्णपणे हवेत. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूपर्यंत पोहोचला आणि विकेट. सूरज गायकवाड गणेश केवळ याच्या वतीने 100 बाजूला पारितोषिक राजूला. मनपूर्वक स्वागत करतो. नवीन फलंदाज पोहोचलाय नॉट्रॅकच्या बाजूला आहे आणि या दरम्यान चेंडू शरीरावर देऊन दिलाय. त्या दरम्यान एक सिंगल घेतली गेली आणि एका सिंगलमुळे धावफलक वाढलाय आणि एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या पोहोचली गेली. लेग पाय चेंडू पण धावफलक वाढेल. पोहोचले गेले 58 वरती. शेवटची चेंडू शिल्लक राहिली 14 म्हणजे 32 धावा. 14 चेंडू आणि 32 धावा. आणि आता गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय राजू आणि स्ट्राईकला असणारे सागर राऊत आणि स्वप्नील केसरकर या दोघांवरती आता जबाबदारी येऊन ठेवलेली आहे. या दरम्यान आपण पाहिले अकरा दूर ऐकायचा प्रयत्न. चेंडू पोहोचले मिळून गेला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडू कव्हर करेल श्रीकांत. एक धाव आहे आणि एका धावसंख्येनंतर धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या पोहोचली गेली की तब्बल 59 वरती. 13 चेंडू 31 धावा. 13 चेंडू 31. राजू तय्यार. स्वप्नीलसाठी आता मी 12 करेल. आणि हा चेंडू मात्र लो फुलटा. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न पाहाव्याच्या प्रक्षेने आता थोडासा खराब होतोय. त्याचा बरोबर फायदा बोला
आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या वाढली गेली ती 6 षटकांच्या. दोघांचा कस लागणार आहे आणि या आपण पाहिले हा चेंडू समजू शकत नाहीये. चला आशिष आणि या दरम्यान आपण पाहिले हा चेंडू मात्र डावे टीच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा असेल. धाबालेख मारला आहे. संघाची धावसंख्या 62. 11 चेंडू 28 धाबा अजूनही जिंकण्यासाठी या दरम्यान बनवायचे आहेत. 11 गेंदे शेष 28 रन और भी जीतने के लिए बनाने. आणि हा चेंडू फुलटॉस आणि फलंदाज बाद फुलटॉस चेंडू आहे. बॅट वाजू शकत नाहीये. फलंदाज बाद 28 धाबा 9 चेंडू 28. या दरम्यान सूर्यप्रकाश फडके खेळला गेले आणि या दरम्यान आपण पाहतोय ह्या 2 धावाच्या पळून पूर्ण केले गेले. आपण 2 वाढलाय. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 64 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 8 बनवायचे 26 धावा. 8 चेंडू आणि 26 धावा या 2 चेंडूवरती बरंच सगळं अवलंबून असतं. 8 चेंडू आणि 26 आणि विकेट थँक्यू. शेवटचे 7 चेंडू आणि 20 धावा. आशिष तयार आणि पुन्हा रंगतदार सामना आहे आणि या दरम्यान एक सिंगल. क्या बात. एक सिंगल घेतली गेली. धापलेख एकडे वाढला गेलाय. धापलेखा धावसंख्या वाढली जाते. 77 धावा आहेत. 5 चेंडू आणि 13 धावा. आवर्जून आधी आपण पाहतोय आमचे मावळ केसरी पैलवान अमोलदादा राक्षे उपस्थित आहेत. मला नाही वाटत अमोलदादा राक्षे असं कुस्तीच्या मैदानावरती होत असेल. असं नाही होत कधी. तिकडे याच्यापेक्षा जास्त जोर लावला तसं. 5 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्क होती संदीप पवार. लागोपाठचे 2 षटकार मारलेत. स्वप्नील केसरकर कॅप्टन विनिंग खेळतो मैदानाच्या. आणि या दरम्यान आपण पाहिले हा चेंडू पूर्णपणे 4 चेंडू 4 चेंडू आणि 13 धावा. कॅप्टन विनिंग खेळावं लागेल मैदानाच्या शेवटपर्यंत. मैदानाच्या पुढे झुंजावा लागेल. लढावा लागेल. स्वप्नील केसरकरला. संदीप तय्या स्टेडियमचा मार खेळला सरकार. शेवटच्या मात्र 3 चेंडू शिल्लक आणि बनवायचे 7 धावा. 3 चेंडू 7. प्रेक्षकांना विनंती आहे तर सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. 3 चेंडू आणि 7. बहारदार खेळी स्वप्नील केसरकर. 3 चेंडू मध्ये बनवायच्या 7 धावा. स्वप्नील केसरकर खेळतोय 10 चेंडू 26 धावसंख्येवरती नावा. योगेश दादा दोन करायच्या होते 500 रुपये स्वप्नील केसरकरला. 3000 रुपये पाठवायचे. एका म्हणजे पोळपूर्ण आहेत आणि आपण पाहतोय मैदानाच्या आत
असली तर संघ अडचणी येईल. 2 चेंडू सर आणि 5 धावा. मामू भाई तो घेणार 5 रन. या ठिकाणी आनंदाचा उल्लेख होतो. पारितोषिक स्वप्नील केसरकरने जर सामना जिंकून दिला तर 500 रुपये. अमित जैन यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये. टँगा आणि या दरम्यान आपण पाहिलं चेंडू सुंदर खेळला गेला. एक डाव्या धर्मेच्या पुढे पुढे क्षेत्रात क्षेत्राचा करत होता. या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. या ठिकाणी मदन भाऊ शेडगे यांच्या वतीने 500 रुपये आहेत स्वप्नील केसरकरसाठी. एक चेंडू आणि 3 धावा. आई झवली आता आई झवल्या आणि खेळताना तपकिरीच्या वतीने पारितोषिक आले. भोवाला फाटा संघ जिंकला तर 1000 पारितोषिक. म्हणजे पहिल्या क्रमांकाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये आमच्या निखिल सरांनी पारितोषिक दिले 41,000. पण इथे पारितोषिक लागली लाखोच्या रुपयात. लखपती संघ होईल. एक निमिषात 4 पाऊल. 1 चेंडू आणि 3 धावा. स्वप्नील केसरकर गोलंदाज